वणीचे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यांच्या चंपाषष्ठी उत्सवास दिनांक 3 डिसेंबर पासून श्री खंडेराव महाराज म्हाळसादेवी सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ होत आहे। शनिवार दिनांक 7 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात हरिनाम सप्ताह बरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आदिमाया सप्तशृंगी आणि खंडेराव महाराज यांच्या भेटीचे ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या वणी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिरात मार्तंड भैरव षडी यात्रोत्सवास प्रारंभ होत असून दिनांक 3 डिसेंबर पासून चंपाषष्ठी उत्सव संपन्न होत आहे। यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशद्वार आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या उत्सव काळात दररोज सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत श्री मल्हार विजय ग्रंथाचे पारायण आरती संपन्न होणार आहे। तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन योगेश महाराज जाधव संगमनेर वणी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। यामध्ये दिनांक 3 ते 6 डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी हरिपाठ तर रात्री अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज तांबे, ज्ञानेश्वर महाराज थोरकर, साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी, मंगेश महाराज वराडे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी श्री मल्हार विजय ग्रंथाचा ग्रंथ पारायणाची सांगता होणार असून चांदोरी आणि चंदनपुरी येथून कावडीने आणलेल्या जलाने श्री खंडेराव महाराज म्हाळसादेवी सप्तशृंगी माता मूर्तीचा जलाभिषेक आणि पंचामृत महापूजा संपन्न होणार आहे। त्याच दिवशी दुपारी 12 वाजता खंडेराव म्हाळसा बाणाई यांचा विवाह सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर भाविक वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतील। यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे। सायंकाळी 5 वाजता श्री मल्हारी मार्तंड रथाची तसेच मंदिराचे पुजारी आणि 12 गाड्या ओढणारे पुंजाराम पानसरे यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल। मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिर प्रांगणात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल। यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात महाआरती संपन्न होऊन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्रभर परंपरेनुसार शिवमल्हार वाघे मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि पहाटे लंगर तोडून आरतीने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी दिली असून आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक खंडेराव मित्रमंडळ यांनी केले आहे। या खंडोबाराय मंदिर वणीचं जागृत स्थान या खंडोबारायाच्या मंदिराची ऐक्यता का खंडोबाराया आणि सप्तशृंगी देवी हे दोघं बहीण भाऊ। तर मनी मल्लांनी ब्राह्मणांना त्रास दिल्यावर खंडोबारायांनी ब्राह्मणांना सांगितलं की मी मनी मल्लाचा वध करतो आणि इकडे महिषासुराने छळ मांडला तर देवीने इकडे महिषासुरा वध करायसाठी अवतार घेतला। मग देवीने सांगितलं भावाला की मी महिषासूर मारल्यावर तुला सांगायला येते आणि खंडोबाने सांगितलं की मी मणिमल्लाचा वध करून मी तुला निरोप द्यायला येतो। म्हणून महिषासुराचा वध महिषासुरा वध सप्तशृंगी मातेने केला आणि तिकडं मणिमल्लाचा केला जेजुरी गडावर खंडोबाने केला। खंडोबाराला वाटलं बहीण का आपल्या भेटीला उभी राहिली, बहिणीला वाटलं भाऊ का भेटीला उभी राहिली, पण खंडोबाराया जेजुरीहून निघाले आई सप्तशृंगी गडावरून निघाली तेव्हा त्यांची इकडे भेट झाली। म्हणून या मंदिराच्या सप्तशृंगी देवीची स्थापना केली आणि खंडोबाने स्थापना केली अशी या मंदिराची आणि मार्गशुद्ध महिन्यात चंपाषष्ठीच्या मार्गशुद्ध देवदीपालीच्या दिवशी घटस्थापना तिळकंठेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊन आंघोळ करून देवाला अभिषेक घालून इथे घटस्थापना केली जाते आणि पहाटे 5 वाजता मल्हार विजयाचं पारायण केलं जातं। पारायण केल्यावर कीर्तनाचा कार्यक्रम होतो। 5 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम होतो। 6व्या दिवशी कावडधारक वलीतून कावड मिळून आणून देवाला आंघोळ घालतात। आंघोळ केल्यावर देवाचं लग्न लावलं जातं। लग्न लागल्यावर भक्त तिळकंठेश्वर मंदिरात जाऊन आंघोळ करून मारुतीरायाचं दर्शन घेऊन गावातून मिरवणूक होती। मिरवून आल्यावर 12 गाड्यांचा कार्यक्रम केला जातो। 12 गाड्या ओढल्या जात्या। 12 गाड्या ओढल्यावर महाप्रसाद वाटला जातो। महाप्रसाद वाटल्यावर राहण्याचा जागरण करून लंगर तोडून यात्रा सांगता केली जाते। आरती करून लंगराची जागरण आरती करून देवाची सांगता केली जाते।
प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक.